नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे आणि आज आहे 10 जुलै 2026। तर आज नेमकं थोडक्यात बघूया आज पावसाचं वातावरण कुठे राहणार आहे आणि कुठे पाऊस पडणार आहे। तर बघा, आज साधारण कोकण किनारपट्टी तसेच नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये स्थानिक वातावरणाहून पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसं बघायला गेलं तर साधारण 15 जुलैपर्यंत पावसाचा जो जोर आहे तो संपूर्ण राज्यात फार कमी दिसणार आहे। पूर्व विदर्भामध्येच हा पाऊस राहणार आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज हलकंसं नंदुरबारकडे पण सुद्धा ढगाळ परिस्थिती दिसत आहे आणि याचा पाऊस आपल्याला हलकासा का होईना होऊ शकतो। तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पण आज थोडासा स्थानिक वातावरणाचा पाऊस जो आहे तो होऊ शकतो। तर बघा, साधारण बघा 14-15 जुलैपासून पूर्व विदर्भाकडे वातावरण जे आहे ते बनताना दिसत आहे आणि याचा पाऊस जो आहे तो गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूरपर्यंत येऊ शकतो। तर बघा, तोपर्यंत राज्यामध्ये स्थानिक वातावरणाचा जो पाऊस आहे तो क्वचित ठिकाणी पडू शकणार आहे आणि मेन सिस्टीम जी आहे ती साधारण 22 जुलैपासून बनताना आपल्याला दिसत आहे। जो कमी दाब आहे तो साधारण 22 जुलैपासून कमी बनताना दिसतो आणि याचा उल्लेख आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा केलेला होता। तर बघा, आता आपण जिल्ह्यानुसार अंदाज बघणार आहोत थोडक्यामध्ये, तर त्यावर आपण एक नजर टाकूया। तर सुरुवात करूया अमरावती जिल्ह्याकडनं। अमरावती जिल्ह्यामध्ये बघा 11 तारीख आणि 15 ते 22 दरम्यान हलकासा स्थानिक वातावरणाचा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे। साधारण जर मध्यम पाऊस आणि जोरदार पाऊस जर आपल्याला पाहिजे असेल तर तो 27 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान आपल्याला दिसणार आहे। तर आता आपण वळूया अकोला जिल्ह्याकडे। अकोला जिल्ह्याकडे सुद्धा 15, 16, 18 या तारखांना स्थानिक वातावरणाचा पाऊस राहील आणि मध्यम जोरदार जो पाऊस आहे तो 27 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण की काय होते की त्यावेळेस आपल्याला MJO जो आहे तो फेज 1 मध्ये आणि 2 मध्ये येणार आहे आणि याचाच फायदा म्हणून राज्याला सर्व विभागांना चांगला पाऊस पुन्हा होताना आपल्याला दिसणार आहे। तर आता आपण वळूया बुलढाणा परिसरामध्ये। बुलढाणामध्ये सुद्धा 14 जुलै ते 16 ऑगस्टपर्यंत पावसाचं पाऊसमान जे आहे ते चांगलं दिसणार आहे। पण यातील जर दमदार जर पाऊस जर बघितला आपण तर साधारण तो जो पाऊस आहे तो 24 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता आपण वळूया वाशिम जिल्ह्याकडे। वाशिम जिल्ह्यामध्ये बघा 14 ते 18 दरम्यान चांगला पाऊस दिसतोय आणि 20 ते 23 जुलै सुद्धा मध्यम पाऊस हा दिसतोय। तर आता आपण वळूया यवतमाळ जिल्ह्याकडे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 14 ते 24 जुलै दरम्यान चांगला पाऊस जो आहे तो दिसणार आहे आणि तो सर्वत्र नसणार आहे, स्थानिक वातावरणाच्या स्वरूपाचा असणार आहे आणि मध्यम ते जोरदार जर बघायचं झालं तर 27 जुलैला तो सुरुवात होणार आहे आणि साधारण 7 ऑगस्टपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता आपण वळूया नागपूर वगैरे या भागामध्ये। नागपूर परिसरामध्ये बघा 15 जुलैपासून पावसाला सुरुवात होताना दिसत आहे आणि 15, 16, 17, 21, 22 दरम्यान चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 15 जुलै ते 20 जुलै दरम्यान हलका मध्यम पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मध्यम ते जोरदार सर्वदूर असा पाऊस जो आहे तो 21 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता आपण इकडे जाऊया उत्तर महाराष्ट्राकडे। उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा नाशिक जिल्ह्याला सुरुवातपासून मी चांगला पाऊस सांगतोय आणि अजूनही त्यावर ठाम आहे। यावर्षी सुद्धा नाशिक जिल्ह्याला सर्वात चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। 9 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान या भागामध्ये तर पूर परिस्थिती सुद्धा बघायला मिळणार आहे आणि गोदावरी नदीपात्रात भरपूर असं पाणीसाठा वाढणार आहे। तर बघा या भागामध्ये सरासरी रोज कुठे ना कुठे पाऊस पडणारच आहे आणि हा जो पाऊस आहे तो 20 ऑगस्टपर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे। साधारण बघा 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान सुद्धा यांना सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इकडे आपण आता धुळे जिल्ह्याचा भाग बघूया। धुळे जिल्ह्यामध्ये 14 जुलै ते 20 जुलै थोडं पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी दिसतंय आणि 21 ते 24 जुलै मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो धुळे जिल्ह्यात आपल्याला दिसणार आहे। नंदुरबारचा जर परिसर बघितला, नंदुरबारमध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही आहे आणि काही शेतकरी जे आहेत ते आपल्याला ब्लेम करतायत की तुमचे अंदाज वगैरे चुकले। तर हे बघा, पाऊस सांगणे हे आपल्या हातात आहे, पाऊस पडणे आपल्या हातात नाही आहे। कारण की काय होतं की कुठलीही सिस्टीम नंदुरबारपर्यंत जाईपर्यंत ती विलुप्त होऊन जाते आणि फारसा त्याचा प्रभाव जो आहे तो नंदुरबार जिल्ह्याला मिळत नाही। पण मी सुरुवातपासून सांगतो, मे महिन्यापासून सांगतो की नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना पाऊस हा यावर्षी फार कमी राहील। तरीसुद्धा बरेच जणांनी मे महिन्यातच आपले पिकं जे आहे ते लावलेली आहे आणि आता दोष जे आहेत ते हवामान अभ्यासक यांच्यावर देत आहे। तर ते साफ चुकीचं आहे। तुम्ही IMDला काहीही बोलणार नाही। वास्तविक पाहता IMDचे बरेचसे अंदाज जे आहे ते चुकत असतात। तर म्हणून शेतकरी मित्रांनो, हा अंदाज आहे हा लक्षात घ्यावा आणि ब्लेम करणं सोडून द्या। कारण की काय होतं की नंदुरबारला कुठलीही सिस्टीम फार प्रभावी राहत नाही। त्यांना जो पाऊस आहे तो खास करून
अरबी समुद्रातील शाखेचा प्रभाव राहतो, पण तोही यावर्षी एल निनो असल्या कारणामुळे फार कमजोर आहे. तर तरीही मोठा पाऊस जर आपण बघितलं शहादा वगैरे परिसरात, नंदुरबार पश्चिम परिसरामध्ये तर 22 जुलै दरम्यान दिसतोय सुरुवात होताना, आणि त्यांना ऑगस्टमध्ये सुद्धा चांगला पाऊस दिसणार आहे. तर साधारण बघा 11 जुलैपासून त्यांना म्हणजे उद्यापासून थोडीशी हलकीशी रिपरिप बघायला दिसत आहे, आणि 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान मध्यम पाऊस जो आहे तो बऱ्यापैकी होताना दिसणार आहे. तर आता आपण इकडे वळूया अहिल्यानगरमध्ये सुद्धा 14 ते 18 जुलै दरम्यान स्थानिक वातावरणाचा पाऊस राहणार आहे, आणि यांना जो आहे तो साधारण 27 ते 31 जुलै दरम्यान चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, आणि 2 ते 12 ऑगस्टसुद्धा मध्यम पाऊस जो आहे तो आपल्याला होताना दिसणार आहे. तर आता आपण शेतकरी मित्रांनो आता आपण वळूया इकडे मराठवाडा विदर्भाकडे, मराठवाडा भागाकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे. तर बघा पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे वगैरे परिसरामध्ये 5 ते 8 जुलै दरम्यान आपण मध्यम पाऊस सांगितलेलं होतं, त्यानुसार बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती बघायला मिळालेलीच आहे, आणि 9 जुलैपासून यांना पाऊस हा कमी होतोय. तर साधारण बघा 16 ते 19 जुलै दरम्यान यांना हलकासा पेंडकुनी पाऊस होऊ शकतो, आणि 20 जुलै ते 26 जुलै यांना मध्यम असा पाऊस हा दिसतोय. तर बघा सांगली वगैरे या भागामध्ये जर विचार केला तर सांगली, मिरज, कुपवाड, तासगाव, पळूस, कवठे महाकाळ, जत, आटपाडी या भागांना फार कमी पाऊस झालेला आहे, आणि यांनासुद्धा 10 ते 17 जुलै अजूनही वाढ बघावीच लागणार आहे. 10 ते 17 जुलै फार पाऊस कमी आहे. यांना 18 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत एक दिवस आड पाऊस काही प्रमाणात का होईना पण यांना सुरुवात होताना दिसणार आहे, आणि यामध्ये सुद्धा आणखीन काही भाग सुटताना आपल्याला दिसणार आहे. तर साधारण यांची जी परिस्थिती आहे ती ऑगस्टमध्ये सुधारताना आपल्याला दिसणार आहे. सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस फार कमी आहे. सोलापूरमध्ये 9 ते 14 जुलै दरम्यान पाऊस हा नसणार आहे. स्थानिक वातावरणाचा झाला तर तो योगायोग समजावा, आणि 15 जुलैपासून यांना पाऊस सुरुवात होताना दिसतोय, तर साधारण 25 जुलैपर्यंत हलका मध्यम पाऊस यांना आपल्याला होताना दिसणार आहे. तर तिकडे आपण सातारा भागाकडे वळूया. सातारा भागामध्ये पण 9 ते 18 जुलै दरम्यान पाऊस जो आहे तो नसल्यागत होणार आहे. 19 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान यांना हलका मध्यम पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे. कोल्हापूरचा काय विषय नाही, कोल्हापूरला पाऊस हा होतच राहतो. बरेच जण वैतागून गेलेले आहे कोल्हापूरला, पण अजूनही कोल्हापूरचे काही भाग जे आहे ते पावसा वाचून अभावी आहेत. तर त्यांना सांगतोय की साधारण 8 जुलै ते 13 जुलैपर्यंत त्यांना पावसाची शक्यता ती फार कमी आहे. बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होताना दिसणार आहे, तर त्यांनी आपापले कामे आटपून घ्यायचे आहे. आणि 14 जुलैपासनं पुन्हा एकदा पावसाचा जो स्पेल आहे तो सुरुवात होताना दिसतोय, तर तो 15 ऑगस्टपर्यंत सुरू राहणारा होताना दिसत आहे. तर आता आपण वळूया मराठवाडा विभागाकडे. मराठवाड्यामध्ये आपण बीड जिल्ह्याचा भाग प्रथम घेऊया, कारण की बीड जिल्ह्यामध्ये अजूनही पेरणीलायक हवा तसा पाऊस झालेला नाही आहे. तर परळी वगैरे केस परिसरामध्ये बघा 8 ते 18 जुलै दरम्यान पाऊस हा नसल्यागत होणार आहे. स्थानिक वातावरणाचा जर झाला तर तो लॉटरी लागल्यासारखा होईल. तर बघा यांनासुद्धा 19, 20 आणि 30 जुलैपर्यंत कमी मध्यम पाऊस जो आहे तो दिसतोय, आणि ऑगस्टमध्ये सुद्धा 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस होताना दिसणार आहे. तर आपण आता वळूया हिंगोली जिल्ह्याकडे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 ते 16 जुलै दरम्यान पाऊस हा दिसत नाही आहे, आणि 17 जुलैपासून यांना पावसाला सुरुवात होताना दिसत आहे. तर ती साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत चांगला पाऊस आपल्याला हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दिसणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये बघा 9 जुलै ते 15 जुलै दरम्यान उघड दिसणार आहे, आणि 16 जुलैपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत चांगला पाऊस हा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता इकडे वळूया आपण छत्रपती संभाजीनगरकडे. तर यांनासुद्धा 10 जुलैला थोडंसं एक दिवस आड का होईना छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे ना कुठे पाऊस जो आहे तो स्थानिक वातावरणामध्ये पडणारच आहे, आणि साधारण यांना जर चांगला पाऊस जर सर्वदूर जर पाऊस बघितलं तर साधारण 26 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान यांना सर्वदूर असा पाऊस होणार आहे. तर बघा जालना जिल्ह्यामध्ये यावर्षी परिस्थिती फार बिकट आहे. 9 ते साधारण 31 जुलैपर्यंत पावसाचे जे संकेत आहे ते फार कमी राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला या दरम्यान 28 जुलै 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या दरम्यान मध्यम पाऊस आपल्याला होताना दिसणार आहे, आणि पुन्हा एकदा ऑगस्टमध्ये सुद्धा यांना खंडाला समोर जाताना दिसणार आहे. तर बघा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 8 ते 15 जुलै दरम्यान पाऊस जो आहे तो फार कमी होणार आहे, आणि 16 ते 23 जुलै दरम्यान यांना चांगला सुरुवात होताना दिसणार आहे. लातूर जिल्ह्याचा जर भाग बघितला तर 8 ते 13 जुलै दरम्यान यांना पाऊस नाही आहे शेतकरी मित्रांनो, आणि 14 जुलैपासून पुन्हा एकदा यांना पाऊस सुरुवात होताना दिसतोय. हलका का होईना पाऊस सुरुवात होताना दिसतोय. तर सर्वदूर जर पाऊस बघितला तो 27 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आपल्याला राहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज होता संपूर्ण राज्याकरता. यामध्ये काही भाग सुटले असतील तर आसपास तुम्ही त्या तारखा बघून तुम्हाला त्याची प्रचिती येऊनच जाईल. तर तुर्तासा अंदाज लक्षात घेऊन आपल्याला आपले शेतीचे कामे करायचे आहे. आणि आता बघा
10 जुलै ते 15 जुलै दरम्यान आपल्याला बरीचशी उघडीप मिळणार आहे बऱ्याच भागामध्ये. तर आपण शेतीची कामे हे आटपायची आहे. ज्यांच्या जमिनीत ओल आली आहे त्यांनी तणनाशकांचा वापर करायचा आहे. म्हणजे काय होईल की त्यांना तणनाशकाचे रिझल्ट मिळतील. तापमान वाढल्यावर तणनाशकाचे रिझल्ट मिळत नसतात आणि ज्यांची वहीपाडी वगैरे करायची असेल त्यांनीसुद्धा आता करून घ्यायचे. आणि ज्यांच्या अजूनही पेरण्या झाल्या नसतील काही भागांना, मी सोलापूर आणि धाराशिव बीड या भागांना सोडून बाकी भागांना पेरणीचे आदेश देतोय. म्हणजे काय होतं की पुढच्या जो स्पेल आहे यामध्ये त्यांची पेरण्या ज्या आहेत त्या आटपून जातील. तर शेतकरी मित्रांनो, हा अंदाज दीर्घ पल्ल्याचा होता आणि आशा करतो की सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत मी आपल्याला सांगितलं आहे. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा. धन्यवाद.